वेलकम फ्रॉम वन सेकंड टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओमध्ये आपण जागेंचा आढावा घेणार आहोत. प्रत्येक जिल्हा परिषदेच्या, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक आस्थापना ज्या आहेत त्यांच्या जागा यावर्षी किती येऊ शकतात. पवित्र पोर्टलवर सद्यस्थितीमध्ये जाहिराती अपलोड होत आहेत. जाहिरातींसाठी मुदतवाढ मिळाली आहे आणि आपल्यासाठी आनंदाची बातमी अशी आहे की जागा वाढ होण्याची शक्यता दाट आहे. हे कारण की जास्तीत जास्त सद्यस्थितीमध्ये चान्सेस असे दिसतात की सर्व आस्थापनांच्या जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर येतील. एवढंच नाही, कला क्रीडा शिक्षकांच्या जागा ज्या आहेत त्यांच्यासुद्धा अध्यापक विद्यालयाच्या जागासुद्धा यावर्षी शिक्षक पद भरतीमध्ये येऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून काही गोष्टी ज्या आहेत या शिक्षक पद भरतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्याच्यामुळं हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन बेल तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्यांनासुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता. आता सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीमध्ये जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी आस्थापना ज्या आहेत यांच्यामध्ये सद्यस्थितीमध्ये जागांचे चित्र काय आहे आणि कोणकोणत्या ठिकाणी संच मान्यता, बिंदूनामावली, रोस्टर अद्ययावत झालं आहे, त्यांनी रजिस्ट्रेशनसुद्धा केलं आहे आणि त्यांच्या जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर येतील. 31 मे 2026 ही शेवटची तारीख होती, पण आता तारीख वाढून देण्यात आलेली आहे. जवळपास 15 दिवसांची मुदतवाढ जी आहे मिळालेली आहे. आता याच्यामध्ये जास्तीत जास्त जागा आस्थापनांनी पवित्र पोर्टलवर येतील. तुम्ही त्या दिवशी बघितलं होतं की फक्त नांदेड जिल्ह्यामधून माध्यमिकच्या जवळपास 59 आस्थापनांनी जाहिराती पवित्र पोर्टलवर दिल्या होत्या. 59 आस्थापनांनी. आता आपण आकडेवारी जी बघितली होती, मागच्या वेळेस आपण जी आकडेवारी बघितली होती त्यानुसार मी तुम्हाला फक्त जिल्हा परिषदेची आकडेवारी सांगतो. पहिले जिल्हा परिषदेची आकडेवारी सांगतो, नंतर महानगरपालिका, नगरपालिका आणि नंतर खाजगीचं काय चित्र असणार आहे ते, आणि 9 ते 12चे जे विद्यार्थी आहेत 9वी आणि 12वीसाठी अप्लाय करणारे त्यांच्यासाठी सुद्धा मी माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट बघूया की अशी कोणकोणते महत्त्वाचे जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये जागा चांगल्या आहेत रिक्त. तर बघा, सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे धुळ्यामधून चांगल्या जागा येतील. जिल्हा परिषदेच्या फक्त 300+ वॅकन्सीज वर्ग 1 ते 8साठी. नंतर परभणी जिल्हा जो आहे त्याच्यामध्ये उर्दू मीडियमच्या जागा येतील, मॅथ्स सायन्सच्या सुद्धा जागा येतील चांगल्या प्रमाणामध्ये. पालघर जिल्हा जो आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वॅकन्सीज आहेत, 700+ वॅकन्सीज आहेत. त्याच्यामधून 80% पदभरती होणार आहे. त्यापैकी जागा ज्या आहेत, जेवढ्या जागा ज्या आहेत 80% पदभरतीनुसार तेवढ्या जागा पवित्र पोर्टलवर येतील. अजून जे आहे जालना जिल्ह्यामध्ये असं म्हणतात की मराठवाड्यामध्ये चित्र थोडं जे एक वेगळं आहे. मराठवाड्यामध्ये जागा कमी आहे, पण काही जिल्ह्यामधून जागा येणार आहे. जालन्यामध्ये जवळपास 250+ वॅकन्सीज आहेत. तेवढ्या जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर येतील. ठीक आहे. नंतर छत्रपती संभाजीनगरमधून जवळपास जागा ज्या आहेत कमी प्रमाणामध्ये आहे, पण तरीसुद्धा मॅथ आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी चांगली गोष्ट आहे. उर्दू मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी त्यामधून थोड्याफार जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत छत्रपती संभाजीनगरमधून. पुढची गोष्ट आहे ती आहे कोल्हापूर विभागाची. कोल्हापूरमध्ये जास्तीत जास्त वॅकन्सीज रिक्त आहे. 1000+ वॅकन्सीज आहेत आणि जवळपास 80% पदभरतीनुसार 800+ जागा ज्या आहेत कोल्हापूरमधून येऊ शकतात. म्हणजे पालघर नंतर दुसरा महत्त्वाचा जिल्हा जो आहे तो आहे कोल्हापूर. ठीक आहे. कोल्हापूरमधून नगरपालिका ज्या आहेत, नगरपालिकेच्या सुद्धा जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर येणार आहेत. नंतर सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे तो आहे त्याच्यामध्ये अतिरिक्त शिक्षक होत होते, पण त्यानुसार तरीसुद्धा जे आहे सिंधुदुर्गमध्ये सुद्धा जागा ज्या आहेत 1020च्या आसपास जागा ज्या दिसत आहेत, पण त्याच्यामधून अतिरिक्त शिक्षक गेल्यानंतर उरलेल्या जागा ज्या काही आहे 80% पदभरतीनुसार त्या जागा पवित्र पोर्टलवर येतील. नंतर आहे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्याच्या फक्त खाजगी आस्थापनांनी जाहिराती दिलेल्या आहे. नांदेडमध्ये मनपा, नपा ज्या आहेत त्या ज्या आहेत त्यांच्या जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला दिसतील. नंतर लातूर जे आहे, लातूरमध्ये सुद्धा चित्र जे आहे, मराठवाड्यातला जिल्हा आहे, तर लातूरमधून 150+ वॅकन्सीज येणार आहेत. मी आता मराठवाड्यातले जे काही नावं घेईल तर त्याच्यामध्ये तुम्ही असं समजून जा की जिथं जागाच नव्हत्या किंवा जिथं जागा आपण कमी समजत होतो तर तिथून सुद्धा जागा येत आहेत. ठीक आहे. तर 150+ वॅकन्सीज ज्या आहेत लातूरमधून येऊ शकतात. सांगलीमध्ये काय चित्र आहे तर सांगलीमध्ये मराठी मीडियमच्या जागा येतील, उर्दू मीडियमच्या सुद्धा जागा येतील, मॅथ्स सायन्सच्या सुद्धा जागा येतील आणि विशेष म्हणजे इंग्लिश मीडियमच्या सुद्धा काही जागा येतील. तर 300+ वॅकन्सीज ज्या आहेत सांगलीमधून येणार आहेत. ठीक आहे. आता बघूया पुणेमध्ये रोस्टर कंप्लीट झालं आहे. रोस्टर कंप्लीट झाल्यानंतर पुणेमध्ये जे एकूण चित्र दिसतं आहे त्याच्यामध्ये जवळपास 600 ते 650च्या आसपास जागा ज्या आहेत पुणे जिल्हा परिषदमधून येऊ शकतात. पुणेमध्ये PMCच्या जागा ज्या आहेत ते 150+ आहे. नपा ज्या आहेत बाकीच्या त्याच्या जवळपास 100 जागा आहेत आणि झडपीच्या फक्त 400च्या आसपास जागा आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये उर्दू मीडियम, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम आणि मॅथ्स सायन्सच्या जागा ज्या आहेत, सोशल सायन्सच्या जागा, बाकीच्या जागा ज्या आहेत लँग्वेजच्या जागा, या सगळ्या जागा तुम्हाला ज्या आहेत पुणे जिल्हा परिषदमधून येऊ शकतात. सोलापूरमध्ये जे आहे, सोलापूरमध्ये शिक्षक अतिरिक्त होत होते, पण तरीसुद्धा सोलापूरमधून 200च्या आसपास 200-300 वॅकन्सी ज्या आहेत सोलापूरमधून निघू शकतात.
हिंगोली जिल्हा जो आहे, हिंगोलीमध्ये पदसंख्या जी आहे थोडी कमी प्रमाणामध्ये आहे, तरीसुद्धा 100च्या आसपास जागा ज्या आहेत हिंगोलीमधून येणार आहेत पवित्र पोर्टलवर. नंतर आहे सातारा जिल्हा. साताऱ्यामध्ये वॅकन्सीज बऱ्यापैकी आहे, 300+ वॅकन्सीज ज्या आहेत साताऱ्यामधून येणार आहे. नंतर नंबर येतो अहिल्यानगरचा. अहिल्यानगरमधून 200+ वॅकन्सीज ज्या आहेत यावर्षी येऊ शकतात. आता याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली, या ज्या जागा सांगतोय मी या वर्ग 1 ते 8साठी आहे. म्हणजे काही जागा 1 ते 5साठी येतील, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, उर्दू मीडियमसाठी, हिंदी मीडियमसाठी. काही जागा ज्या आहे वर्ग 6 ते 8साठी, मॅथ्स सायन्ससाठी आणि सोशल सायन्ससाठी येतील. याच्यामध्ये एक प्रामुख्याची गोष्ट अशी आहे की सोशल सायन्सच्या काही ठिकाणी जागा आहे, त्या जागा पवित्र पोर्टलवर पाहायला मिळतील. काही ठिकाणी जागा होत्या पण शिक्षक अतिरिक्त झाल्यामुळे त्या जागा कमी झाल्या, तर त्याच्यामुळे सोशल सायन्सच्या जागांचं प्रमाण थोडं कमी होईल, पण तरीसुद्धा सोशल सायन्सच्या जागा येतील. ठीक आहे. मॅथ्स सायन्सची चांगली गोष्ट अशी आहे की मॅथ्स सायन्सच्या जागा ज्या आहेत प्रत्येक जिल्ह्यामधून काही ना काही जागा येतील. त्याच्यामुळे मॅथ्स सायन्सचा कट ऑफ किंवा मेरिट जो आहे तो खाली येईल आणि मॅथ्स सायन्सच्या उमेदवारांसाठी चांगली बाब आहे की त्यांच्या जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर येतील. आता आहे गोष्ट कशामधून, अमरावतीमधून जे आहे, अमरावतीमधून किती जागा येतील. अमरावतीमध्ये आसपास 700+ वॅकन्सीज आहेत अमरावतीमधून येऊ शकतात. गोंदियामध्ये सुद्धा चांगल्या वॅकन्सीज आहेत, 500+ वॅकन्सीज गोंदियामधून येऊ शकतात. नंतर आहे रायगड. रायगड कोकणामधला जिल्हा आहे, त्याच्यामध्ये जवळपास 971च्या आसपास वॅकन्सीज आहेत. त्या वॅकन्सीज पवित्र पोर्टलवर येऊ शकतात. 80% पद भरतीनुसार जागा येतील. भंडारामध्ये सुद्धा वॅकन्सीज चांगला आहे, 850च्या आसपास वॅकन्सीज आहेत. 80% प्रमाणामध्ये जागा पवित्र पोर्टलवर येतील. गडचिरोली सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा, त्याच्यामध्ये सुद्धा 1000च्या आसपास ज्या आहेत वॅकन्सीज आहेत. नंतर आहे वर्धा, 160च्या आसपास वॅकन्सीज आहेत. अकोला जागा थोड्या कमी आहे, 83च्या आसपास. यवतमाळ जिल्हा जागा खूप जास्त आहे, 750च्या आसपास वॅकन्सीज आहेत यवतमाळमधून. नंतर बुलढाणा जिल्ह्याच्या सुद्धा जागा ज्या आहेत सायन्स मॅथ्ससाठी, बाकीच्या विषयासाठी जागा ज्या आहेत बुलढाण्यामधून येतील, पण जागा थोड्या कमी प्रमाणामध्ये येतील. नंतर आहे जळगाव. जळगावमध्ये सुद्धा जागा ज्या आहेत 100-200च्या आसपास जळगावमधून जागा येतील. नंतर आहे ठाणे जिल्हा. ठाणेमधून वॅकन्सीज बऱ्यापैकी येतील, 300-350च्या आसपास जागा ज्या आहेत ठाणेमधून येऊ शकतात. मुंबईमधून ज्या आहे मनपा, नपा किंवा बाकीच्या झडपीच्या किंवा बाकीच्या जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर तुम्हाला यावर्षी पाहायला मिळतील. रत्नागिरीमधून चांगल्या प्रकारे वॅकन्सी यावर्षी पवित्र पोर्टलवर येतील, जवळपास 400च्या आसपास, 400, 450 किंवा 500च्या आसपास. 80% प्रमाणामध्ये, 80% धरतोय आपण, 400, 450 किंवा 500च्या आसपास रत्नागिरीमधून जागा येऊ शकतात. नाशिकमध्ये थोडं कमी प्रमाणामधून जागा येतील. नंदुरबारमधून सुद्धा जागा ज्या आहेत चांगल्या प्रमाणात येतील. बीडमधून जागा नसल्यागत आहे किंवा कमी प्रमाणात येतील. धाराशिवमधून सुद्धा जागा मोजक्या येतील. वाशिममधून जागा थोड्याफार प्रमाणात येतील. मागच्या वर्षी वाशिमचा कट ऑफ थोडा जास्त होता, हे लक्षात ठेवा. नागपूरमध्ये वॅकन्सी चांगला आहे, नागपूरमधून सुद्धा जवळपास 600-700 वॅकन्सीज ज्या आहेत ते येतील किंवा 800च्या आसपास. आणि चंद्रपूरमधून वॅकन्सीज ज्या आहेत ते जवळपास 1000+ जागा आहे, पण तरीसुद्धा 600-700 वॅकन्सीज चंद्रपूरमधून सुद्धा येऊ शकतात. आता मी तुम्हाला हे सगळं चित्र सांगितलं. यासोबत आता बघूया 9 ते 12साठी कोणकोणत्या आस्थापना आहेत ज्या जाहिराती यावर्षी देणार आहेत. पहिली आहे रयत शिक्षण संस्था, 800+ वॅकन्सीज येऊ शकतात. नंतर आहे स्वामी विवेकानंद संस्था, 500+ वॅकन्सीज येऊ शकतात. नंतर आहे छत्रपती संभाजीनगरमधली सरस्वती भवन, 200+ जागा येऊ शकतात. आता मी तुम्हाला याच्यामध्ये जिल्हा परिषदेचं जवळपास सर्व आसपास जवळपास सगळ्या जिल्हा परिषदांचे चित्र सांगितलं. जिल्हा परिषदांचे चित्र अशा प्रकारे आहे. या जागा पवित्र पोर्टलवर तुम्हाला या येणाऱ्या काही दिवसामध्ये ज्या आहे पवित्र पोर्टलवर पाहायला मिळू शकतात. आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे, जिल्हा परिषदेच्या जागा तर आल्या, एकूण जागांची आकडेवारी जर बघितली आपण तर विदाऊट इंटरव्ह्यूसाठी या जागा आहेत. आणि विदाऊट इंटरव्ह्यूसाठी म्हणल्यानंतर जे विद्यार्थी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका किंवा अशा खाजगी आस्थापना ज्या विदाऊट इंटरव्ह्यूसाठी जागा देतात, तर त्यांच्यासाठी जर तुम्हाला शिक्षक म्हणून निवड झाली तुमची, तर त्यावेळेस तुम्हाला इंटरव्ह्यूची आवश्यकता नाही. तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होतं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमची डायरेक्ट निवड होते. ठीक आहे. आता हे झालं जागांच्या बाबतीत की जागा नेमक्या किती येऊ शकतात. मी तुम्हाला चित्र सांगितलं जिल्हा परिषदेचं. आता महानगरपालिका, नगरपालिकेमधून सुद्धा जागा येणार. आणि सगळ्यात महत्त्वाचा आनंदाचं अजून पॉझिटिव्ह चित्र असं आहे की पवित्र पोर्टलच्या बाहेर जाऊन भरती प्रक्रिया करता येणार नाही आहे. त्याच्यामुळं खाजगी आस्थापनांना स्वतःच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर द्यावाच लागणार आहे. मग आता तुम्ही बघितलं असेल नांदेडमधून, जिथं आपण नांदेडमधून वॅकन्सी नाही म्हणत होतो पण तिथून 59 जागा आल्या, तर प्रत्येक जिल्हा परिषदेमधून खाजगी आस्थापनांच्या जास्तीत जास्त जागा यावर्षी पवित्र पोर्टलवर येणार आहे. मग जर आपण अंदाजित आकडेवारी जर काढली, समजा आता पवित्र पोर्टलवर अजून नेमकी आकडेवारी जी आहे पूर्ण येऊ शकलेली नाही, पण तरीसुद्धा संच मान्यता 2025-26 नुसार मे 2026 पर्यंत जी काही रिक्त पदसंख्या होणार आहे ती आणि न्यायालयाचा निर्णय या सगळ्या गोष्टी बघता एकूण जी आकडेवारी येईल ती अशी आहे की जिल्हा परिषदेची आकडेवारी येऊ शकते जवळपास 7 ते 8 हजारच्या आसपास किंवा 9 हजारच्या आसपास जागा येऊ शकतात. या नंतर खाजगीच्या जागा ज्या आहेत मनपा, नपाच्या जागा ज्या आहेत, महानगरपालिकेच्या जागा 1-1.5 हजार किंवा 2 हजाराच्या आसपास येऊ शकतात.
नपाच्या जागा ज्या आहेत 1-1.5 हजाराच्या आसपास त्या येतील, म्हणजे 2-3 हजार त्या, आणि या 6-7 हजार जवळपास 10 हजाराच्या आसपास. आणि खाजगीच्या जागा ज्या आहेत 5-6 हजाराच्या आसपास येऊ शकतात. म्हणजे 5-6 हजार जागा जर खाजगीच्या आल्या तर त्यावेळेस मात्र 15-16 हजाराच्या जागांच्या आसपास ह्या जागा येऊ शकतात. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगतो, कला क्रीडा कार्यानुभव शिक्षकांच्या जागा यावर्षी विशेष पद्धतीमध्ये येणार आहे. म्हणजे त्यांच्यासाठी पदभरती यावर्षी केल्या जाणार आहे. तर त्यांच्यासाठी ज्या जागा येतील त्या आपण याच्यामध्ये धरलेल्या नाही. नंतर अध्यापक विद्यालयाच्या जागा ज्या आहेत वेगळ्या आहेत. नंतर अजून ज्या बाकीच्या आहेत समांतर आरक्षणासाठी जागा ज्या येतील, तर प्रत्येक या ज्या जागा येणार आहेत याच्यामध्ये समांतर आरक्षणाचे जे उमेदवार आहे, महिला असेल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, धरणग्रस्त किंवा माजी सैनिक, खेळाडू, अंशकालीन, तर अशा प्रकारे ज्या आहे मी जवळपास जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी आस्थापना ज्या आहेत सर्वांच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एकदम क्लिअर केल्या तुमच्यासमोर. आणि एकूण आकडेवारी जर बघितली आपण तर ही आकडेवारी जाते 15-16 हजाराच्या आसपास. म्हणजे जवळपास एवढ्या जागांसाठी पदभरती यावर्षी होऊ शकते. मी पूर्ण चित्र क्लिअर केलं आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता. याच्यामध्ये तुम्हाला जागांची एकूण आकडेवारी कळाली. आता एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, जर याचा पाठपुरावा झाला किंवा या सगळ्या जागा पवित्र पोर्टलला आल्या तर एवढ्या पदांसाठी पदभरती होऊ शकते. पण मात्र जर पवित्र पोर्टलला आस्थापनांनी जाहिराती दिल्या नाही किंवा काही समस्या आली, संच मान्यता, जाहिराती रिजेक्ट झाल्या किंवा रजिस्ट्रेशनमध्ये प्रॉब्लेम आला किंवा अजून काही गोष्टी आहेत ती रोस्टर पूर्ण नसलं, तर या मात्र जागा अडकू शकतात. तर त्याच्यामुळे जे आहेत आपण होप करूया की या सगळ्या जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलला याव्या आणि जास्तीत जास्त पदांसाठी पदभरती, शिक्षक भरती यावर्षी व्हावी. तर आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.